बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्यानं अशक्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवली। ऊस, भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या जमिनीत आता थेट सफरचंदाची बाग फुलली आहे। 2 एकर क्षेत्रात तब्बल 600 सफरचंदांची झाडं लावून बापू भिलारे यांनी शेतीत एक नवी क्रांती घडवून आणली। त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची राज्यभरात चर्चा आहे। पाहूया। महाबळेश्वर आणि पाचगणीच्या कुशीत वसलेला पसरणी घाट। थंड हवामान, आजूबाजूला डोंगर रांगा आणि निसर्गरम्य असा हा परिसर। याच भागात बापू भिलारे या शेतकऱ्यानं एक हटके प्रयोग केला। भिलारेंनी तब्बल 2 एकरात 600 सफरचंदांची झाडं लावली। अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं सांगितलं, पण जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग फळांनी बहरली आहे। इतर मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे। या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे। आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे। लाल चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भिलारेंच्या बागेला भेट देत आहेत। इंडिया ग्रो म्हणून तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती। ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे, भूअस्त्र। तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिव्ह आणि एमआय स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते। तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले, तर ते आता एकदम खुश आहेत। आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे। या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानंही घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट भिलारेंच्या बागेत जाऊन पाहणी केली आणि या अभिनव प्रयोगासाठी भिलारेंच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली। अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे। वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे। म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्या समोर मी तोडलं आहे। खरोखर प्रेरणादायी आहे आणि खूप अभिनंदन आपलं। आणि आपल्याला जे सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल, संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया। खूप अभिनंदन। आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळ झाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे। या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या। या प्रयोगादरम्यान भिलारेंना अनेक अडचणी आल्या। हवामानाचं आव्हान होतंच, त्यात खर्चही मोठा होता, पण हार न मानता बापू भिलारेंनी जिद्दीनं ही बाग उभी केली आणि म्हणूनच काश्मीरप्रमाणे आता साताऱ्यातही सफरचंदांनी लगडलेली ही झाडं आपल्याला दिसतात। ही फक्त सफरचंदांची बाग नाहीये, तर साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा आहे। वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।